हॅलो फ्रेंड, मी अमृता स्वागत करते तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण सांडग्याची भाजी करणार आहोत। तर त्यासाठी मी कढई चांगली गरम झाल्यानंतर त्यात सांडगे टाकून घेतले, वरतून थोडंसं तेल टाकलं आणि याला शॅलो फ्राय करून घेणार आहे। तर ह्या सांडगेला डाळीचे वडेही म्हणतात आणि सांडगेही म्हणतात। तर खरपूस रंग येईपर्यंत सांडगे फ्राय करून घेतले। त्यानंतर 1 चमचा तेल टाकलं आणि याला आपण फोडणी देणार आहोत। आता तर 1 चमचा मोहरी टाकून घेतली। मोहरी चांगली अशी तडतडली की जिरं घालणार आहोत। कोणत्याही भाजीला फोडणी देताना जिरं आणि मोहरी एकदम चांगलं तडतडलं की भाजीला टेस्ट येते, म्हणजे फोडणी आपली चांगली बसली पाहिजे। त्यानंतर जिरंही चांगलं फुललं होतं। त्यानंतर मी एक मीडियम साईजचा कांदा टाकला आणि कांदा गुलाबी होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत। तर त्यानंतर लाल तिखट टाकलं 1 चमचा आणि एव्हरेस्ट मसाला टाकला। तर तुम्ही तुमच्या घरातले गरम मसाले टाकू शकता कोणतेही। त्यानंतर 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि हळद हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडासा कढीपत्ता आता टाकते। ते थोडासा तोडून टाकला जेणेकरून त्याचा स्मेल खूप छान येतो। आणि हिंगही टाकते, थोडासा हिंग मी लास्टला टाकला आणि थोडीशी कोथिंबीर। आता याला चांगलं फ्राय करून घ्यायचं। तर ही रेसिपी ना एकदम अशी झटपट होणारी आहे, तर आपण टिफिनसाठी बनवू शकतो। त्यानंतर सांडगे टाकून घेतले। आता व्यवस्थित असं परतवून घ्यायचं याला। तर ही भाजी ना बाजरीच्या भाकरीसोबत एकच नंबर लागते। त्यानंतर पाणी घातलं। मी तर्रीच्या भाज्या करताना ना शक्यतो गरम पाणीच करून टाकते, म्हणजे गरम पाण्याने भाजीला एकदम छान अशी टेस्ट येते। तर याला आता शिजून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकलं। आता याच्यावर झाकण ठेवणार आहे। तुम्ही बघू शकता भाजी चांगली अशी शिजलेली आहे आणि खूप अशी चमचमीत दिसते। तर यात शेंगदाण्याचा कूट ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकला तरी चालेल, पण मला आवडतो म्हणून मी टाकला। आमच्याकडे शेंगदाण्याच्या भाज्याच जास्त बनवता। तर भाजी आपली इथे रेडी झालेली आहे। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।